आपण आता भारतीय संविधानाचे स्वरूप कशा प्रकारे तयार झाले हे आपण बघूया। कोणत्या कायद्याने भारतीय घटनात्मक विकासाच्या निर्मितीची सुरुवात झाली? 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्याने सुरुवात झाली। 1928च्या नेहरू रिपोर्टने कोणत्या शिफारशी केल्या? संघराज्य पद्धतीची रचना, द्विगृही कायदे मंडळ, राज्यांची विधिमंडळे, सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती, मूलभूत हक्कांची यादी इत्यादी शिफारशी केल्यात। भारतीय कायद्याचा संरचनात्मक भाग कशावर आधारित आहे? 1935च्या भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे। घटना निर्मिती करताना 1935च्या कायद्यामधनं किती तरतुदी स्वीकारण्यात आल्या? 250 तरतुदी स्वीकारण्यात आल्या। उदाहरणार्थ संघराज्य संकल्पना, आणीबाणी, न्यायसंस्था, लोकसेवा आयोग, राज्यपालाचे पद इत्यादी। आपल्याला जर कधी अशाच प्रकारचे क्वेश्चन आन्सर पाहिजे असतील तर संकेत सर एक्सप्लेन स्पर्धा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।